नमस्कार. नमो शेतकरीचा 8वा हप्ता कधी येणार हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडलेला आहे. परंतु एक गोष्ट जर तुम्ही दुर्लक्ष केली तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. आता कोणती आहे ती गोष्ट, कोण पात्र असणार आहे, कोण अपात्र, सर्व काही तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये समजणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. 8व्या हप्त्याची स्थिती सांगते, त्यानंतर एक जी गोष्ट केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही तेही सविस्तरपणे व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. नमस्कार, योजना घरपोचवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. तर खूप जणांना वाटतं सरकारी आदेश दिला की सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतात, पण प्रत्यक्षात तसं अजिबात नसतं. आधी सरकार शासन निर्णय म्हणजे GR काढतं. त्या GR मध्ये कोण पात्र, कोण अपात्र, कोणत्या अटी, हे सर्व काही व्यवस्थितपणे लिहिलेलं असतं. त्यामध्ये पात्रता अपात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली जाते आणि त्यानंतरच त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हे सोडले जातात. सध्याच्या माहितीनुसार 28 जानेवारी नंतर नमो शेतकरी योजनेबाबत शासन निर्णय जारी होणार आहे आणि हा GR निघाल्यानंतरच 8वा हप्ता खात्यामध्ये टाकण्याची प्रक्रिया सुरू होईल. आता 28 जानेवारी नंतर म्हणजेच उद्याच्या नंतर जर हा GR काढला जाईल, हा GR 2-3 दिवसामध्ये येईल व तो आल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. साधारणतः फेब्रुवारीचा पहिला आठवडा तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा 8वा हप्ता हा जमा होईल. हा महत्वाचा GR देखील ह्या 2-3 दिवसामध्ये येईल. आता हा महत्वाचा प्रश्न असा आहे की GR निघूनही काही शेतकऱ्यांचे पैसे का अडकतात? कारण आहे फार्मर ID, म्हणजे शेतकऱ्यांची एक युनिक ओळख. या ID मध्ये आधार कार्ड, जमिनीचे रेकॉर्ड आणि बँक खाते हे तिन्ही जोडलेले असते आणि असं हे फार्मर ID जनरेट केलेलं असणं गरजेचं आहे हा हप्ता येण्यासाठी. जर नसेल तर करून घ्या, कारण फार्मर ID शिवाय तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत. आता कोणाचा हप्ता अडकण्याचा धोका जास्त आहे तर लक्षात घ्या, फार्मर ID ज्यांचं तयार नाही, आधार बँकेशी लिंक नाही, DBT ऍक्टिव्ह नाही, PM किसान eKYC ज्यांची बाकी आहे व 7/12 वरती नाव मिसमॅच आहे, दर अशा लोकांचा हप्ता हा अडकण्याची जास्त भीती आहे, धोका आहे. त्यामुळे हा धोका आधीच ओळखून तुम्ही जे काय असेल तुमचं फार्मर ID तयार नसेल किंवा बँक आधार लिंक नसेल तर ह्या सर्व गोष्टी लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. कारण हप्ता आल्यानंतर परत हप्ता आला नाही म्हणण्यापेक्षा जर ह्या गोष्टी तुमच्या गरजेच्या आहेत, जर ह्या कंप्लीट नसतील तर हे आधीच करणं गरजेचं आहे. तर इथे एक पहा, नमो शेतकरी आणि PM किसान या दोन्ही योजना आता एकमेकांशी लिंक होत आहेत. म्हणजेच PM किसान मध्ये eKYC अपूर्ण असेल तर नमो शेतकरी सुद्धा थांबवू शकतो. ही महत्वाची गोष्ट आहे जी लक्षात घ्या. 90% शेतकऱ्यांना ही माहिती नाहीये की या दोन्ही योजना एकमेकांशी लिंक होत आहेत. जर का समजा PM किसानची eKYC बाकी असेल तर तुमचा नमो शेतकरीचा हप्ता सुद्धा थांबणार आहे. आता स्पष्ट सांगते की कोणते शेतकरी सेफ झोनमध्ये आहेत ज्यांचे पैसे हप्ते येऊ शकतात. तर फार्मर ID तयार असलेले शेतकरी, आधार बँक लिंक असलेले, DBT ऍक्टिव्ह असलेले, PM किसान eKYC पूर्ण असलेले, जमिनीचा सर्व रेकॉर्ड हा पूर्ण असलेले शेतकरी यासाठी पात्र आहेत. त्यांचे पैसे हे येतीलच. हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कारण यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. फार्मर ID तयार करणं गरजेचंच आहे, जे तुम्ही लवकरात लवकर करून घ्या. आणि दुसरी गोष्ट, eKYC जर PM किसानची जर eKYC बाकी असेल तर ती देखील करून घ्या, कारण ह्या दोन्ही योजना एकमेकांशी लिंक होत आहेत. त्यामुळे इकडची KYC नसेल तर तिकडचा हप्ता देखील अडकू शकतो. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्या सर्व व्यवस्थितपणे करून घ्या आणि लवकरात लवकर तुमचा हप्ता हा तुमच्या खात्यावरती मिळवून घ्या. तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हप्ता येईल. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.